मी समालोचन वगैरे करायचो कॉलेजमध्ये, परंतु यूट्यूबवर समालोचन करण्याची माझ्याकडे जास्त डेअरिंग नव्हती. ती डेअरिंग मी पहिल्या पर्वामध्ये आलो तेव्हापासून मला जास्त डेअरिंग आली. त्यामुळे मी विविध ठिकाणी आता समालोचन करतो आणि इथे सुद्धा त्यांनी मला ही समालोचनाची संधी दिली. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतोय. तरी आपण पुढे जाऊया. पुन्हा एकदा आपल्यासोबत समालोचनासाठी 3 दिवस आपल्यासोबत जोडले गेले होते आदरणीय कल्पेशजी ठाकूर, पेंट खारडोंबेचा आवाज आणि त्यांचा सुद्धा सन्मान मी विनंती करतो की आदरणीय राजाभाई केनी तसेच सन्माननीय आमदार महेंद्र शेठजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा करायचा आहे. सातत्याने 2 वर्ष ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या ही आवाज आणि त्यांच्याही माध्यमातून आपण धगधगतं समालोचन नक्कीच आपण अनुभवलेलं आहे राजाभाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून. शुभेच्छा असतील तुला कल्पेश. पेंट खारडोंबी येथील एक गोड आवाज कल्पेश, त्याच्या माध्यमातून आपण उत्तम समालोचन या स्पर्धेमधून पाहिले. तदनंतर प्रितेश व्हॉइस ऑफ झिराट आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा आवाज आपण सातत्याने गेले 3 वर्ष आणि आजच्या 3 दिवसामध्ये सुद्धा पाहिला. असे प्रितेशजी पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुढे जायचं आहे आणि आदरणीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब आणि राजाभाई केनी यांच्या शुभ हस्ते आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. खूप खूप छान आवाज आणि एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण स्टाईल आपल्याला प्रीतेशच्या माध्यमातून इथे ऐकायला मिळते आणि अलिबाग झिराड येथील हे सुपुत्र आहे. तदनंतर आपल्या या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका ज्यांनी सांभाळली त्यांना मी आमंत्रित करतो. आदरणीय प्रीतमजी पाटील कळवे पेंड येथून आमच्यासोबत जॉईन झाले होते. त्यांचासुद्धा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. आदरणीय प्रीतमजी पाटील कळवे पेंड येथील पंचांची भूमिका सांभाळण्यासाठी आमच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्यांना सुद्धा शुभ सन्मान आपला आदरणीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब त्याच पद्धतीने सन्माननीय राजाभाई केनी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येते. त्यांच्यासोबतच प्रशांतजी बांदिवडेकर पेण प्रशांतजी बांदिवडेकर पेण यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आमच्या या स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा सहकार्य केले. त्यांचा सुद्धा सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जात आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते मी विनंती करतो की प्रशांतजी बांदिवडेकर आपण सुद्धा पुढे व्हायचं आहे. तसेच आपल्यासोबत स्कोररची भूमिका सांभाळणारे आपल्या तीनविरा गावचे सुपुत्र हितेशजी पाटील यांना सुद्धा मी आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हितेशजी पाटील हितेशजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. DCCI तर्फे दिव्यांग कॅटेगरीमध्ये क्रिकेट खेळाडू आहे आणि याने महाराष्ट्र स्टेट मध्ये सुद्धा प्रतिनिधित्व केले असा हितेशजी पाटील त्याचा सुद्धा इथे सन्मान केला जात आहे. खूप धन्यवाद आमच्या या स्पर्धेला तुझेही सहकार्य लाभल्याबद्दल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय राजाभाई केनी त्यांच्यासोबत आदरणीय आमदार महेंद्र शेठजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचा सुद्धा सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जात आहे. त्याचसोबत हे सामने आपण प्रत्यक्ष घर बसल्या जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात जा तिथून लाईव्ह पाहिलं असं श्री साई लाईव्ह चे सर्व मुन्ना इथे उपस्थित आहेत. त्यांच्याही माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली. खूप छान कव्हरेज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळालं. असं मुन्ना यांना सुद्धा आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर या आणि श्री साई लाईव्ह या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मुन्ना त्यांचा सुद्धा सन्मान इथे व्यासपीठावर केला जात आहे. त्याच पद्धतीने आपला आवाज खऱ्या अर्थानं मजा कोणी आणली असेल तर ती डीजेने. माझा नेहमी पण असतो की बाबा डीजे चांगला पाहिजे तेव्हाच कुठे स्पर्धेला खूप छान मजा येते. असे आपले रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि नामवंत डेकोरेटर्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून डीजेची व्यवस्था रोह्या येथून आमच्यासोबत जोडले गेलेले कालिदास डीजे साऊंड यांना सुद्धा मी आमंत्रित करतो की त्यांनी आपण इथे व्यासपीठावर यायचं आहे. खूप छान व्यवस्था आहे. डीजे भारी असलं ना की कुठलाही स्पर्धा ही दणक्यात होतच असते आणि ते करून दाखवलेली आहे आणि त्यांचाही चांगलं असं सहकार्य आमच्या राजाभाई प्रीमियर लीग 2024 अर्थातच पर्व क्रमांक 3 साठी लाभले. मनपूर्वक धन्यवाद त्यांचं सुद्धा. खूप खूप धन्यवाद कालिदास डीजे. आणि तदनंतर आपण पब्लिक कॅच ठेवली होती आजच्या दिवशी. फायनलच्या सामन्यामध्ये 1000 रुपयाचं कॅश घेतलेली आहे ती शब्बीरजी श्रीगाव यांना विनंती करतो की आपण 1000 रुपयाचं कॅश प्राईज आपण स्वीकारायचं आहे. शब्बीरजी. तदनंतर वेद रमेश पाटील कुसुंबळे येथील 500 रुपयांचं कॅश प्राईज स्वीकारण्यासाठी. ₹1000 कॅश प्राईज. तदनंतर वेद रमेश पाटील कुसुंबळे 500 रुपयांचं कॅश प्राईज. 500 रुपयांची कॅश घेतलेली आहे. 500 रुपयांचं कॅश प्राईज जाते ते वेद रमेश पाटील याला.
नक्कीच. आता हे मात्र फोटो आपण ॲड असलेल्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाणार आहेत आणि आपल्या नावाची चर्चा मात्र करत असताना शब्बीरजी दिसणार. वेद रमेश पाटील 500 रुपयांचा कॅश प्राईज. सुपर झेल घेतली. अपकमिंग स्टार खेळाडू असू शकतो सिकेम कुसुमळ्याचा. त्यानंतर संतोष पाटील कमलपाडा येथील 200 रुपयाचा कॅश प्राईज त्यांना जाणार आहे. या लवकरात लवकर लाईनअप करा इकडे. संतोष पाटील कमलपाडा. संस्कार पाटील या लवकरात लवकर या. संस्कार पाटील 200 रुपयाचा कॅश प्राईज. तन्मय पाटील कुसुमळेवाडी 200 रुपयाचं कॅश. चला लवकर लवकर या. तन्मय पाटील जा पुढे. विघ्नेश पाटील मेडेकर 200 रुपये. 200 रुपयाची कॅच आपल्या आजच्या दिवसामध्ये घेतलेली आहे. विघ्नेश पाटील. ऋग्वेद पाटील पेजारी 200 रुपये गेलाय घरी. कुणाल म्हात्रे सामरी. तुझं झालं ना नाव काय. चला मग चला पुढे पुढे. ज्यांचं घ्यायचं आहे त्यांनी पटापट घ्या. झालं ना. सगळ्यांचं बक्षीस आपण दिलेले आहेत. पब्लिक कॅच आपल्याला पाहायला मिळालीत. तो गेला घरी तो घे आपल्याकडे. तर आता आपण सामनामध्ये जाणार आहोत जिथे की वैयक्तिक बक्षिसांकडे वळणार आहोत. सामन्यामधील वैयक्तिक बक्षिसांकडे जाणार आहोत. तरी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. अजून पुढे या. इथे विजय झालेले संघ त्यांचे अभिनंदन असतील. पराजित झालेले संघ त्यांना पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. परंतु त्यांना सांगू शकतो मी शंतूर पाटील झाले. चला राहिलेलं असेल त्यांनी बॅकस्टेजला संपर्क करायचा आहे. खूप संघ खेळले इथे जिंकले. जिंकणाऱ्यांचं अभिनंदन. पराजित झाले त्यांना सुद्धा पुढल्या वर्षीसाठी शुभेच्छा असतील. खेळ हे हार का गम मत करो. एकच त्यांना सांगेल की खेळ हे हार का गम मत करो फिर खेलो पर हौसला कम मत करो. ही एक वाक्य मी सांगेल आणि आपल्या बक्षिसांकडे जाईल. बेस्ट बॉलर आहे आपल्या या स्पर्धेमधील राजाबाई प्रीमियर लीग 2023 आणि मी विनंती करतो की आपण गेस करायचं आहे आणि माझी ती स्टाईल आहे. तुम्हाला गेस केल्याशिवाय मी पुढे बक्षीस देणारच नाहीये. बेस्ट बॉलर आपल्या या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर. आवाज येतोय शंतनूचा या बाजूने आवाज येतोय. तर मी आमंत्रित करतो सचिन साळुंगे प्रतिष्ठानचे मिस्टर शंतनू. प्लीज कम ऑन द स्टेज आणि आपला बेस्ट बॉलरचा किताब स्वीकारायचा आहे. मिस्टर शंतनू. व्हॉट अ परफॉर्मन्स. व्हॉट अ ट्रिमेंडस परफॉर्मन्स. बॉलिंग इनिंग त्यांनी टाकलेले आहेत. मॅग्निफिसंट स्पेल त्याच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. मी विनंती करतो की जोशी मॅडम त्यांच्या शुभ हस्ते त्याला हे बक्षीस जात आहे. होम थिएटर आहे आणि त्याच पद्धतीने एक आकर्षक ट्रॉफी शंतनूला जात आहे. होम थिएटर. खूप खूप शुभेच्छा. पुढील वैयक्तिक बक्षीस आहे सिक्सर किंग. लांब लांब शक्के कोणी मारले. अरे जोरदार आवाज येतो. दमलात की काय 3 दिवसात. आणि लांब लांब षटकार मारले डीएसपी टायगरचा एक टायगर मिस्टर सौरभ पाटील. प्लीज कम ऑन द स्टेज. सौरभ पाटील डीएसपी टायगर संघाचा एक टायगर सौरभ पाटील त्याच्या माध्यमातून लांब लांब षटकार आपल्याला पाहायला मिळाले. सिक्सर किंग्ज. जरा लवकर लवकर यायचं आहे. रसिकाताई केनी यांना विनंती करतो की सिक्सर किंगची ही ट्रॉफी त्याला सुपूर्द करायची आहे सौरभला. खूप चांगला परफॉर्मन्स डीएसपी टायगरच्या माध्यमातून त्याचा होत असताना पाहायला मिळाला. खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. पुढला आपलं वैयक्तिक बक्षीस आहे चौकार किंग. चौकार किंग आणि ज्याने उजव्या बाजूला डाव्या बाजूला रिव्हर्स असो समोर असो असे अफलातून खेळी केली असा सचिन साळुंगे प्रतिष्ठानचा यस ऋषी वालेकर. प्लीज कम ऑन द स्टेज. मी विनंती करतो की नंदुशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते ऋषी वालेकरला जात आहे चौकार किंग. चल ऋषी लवकरच आहे. खुश आहे ऋषी कारण की ही ट्रॉफी त्यांच्या नावावर नोंदवली गेली आहे. अभिनंदन आणि तुझ्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा. बेस्ट बॅट्समन आहे आपल्या या स्पर्धेमधला. मला तर वाटतं जोरदार आवाज आला पाहिजे. बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समन. अरे पिवळे टी शर्ट. येस 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 कम ऑन महेश अभिएसएस.
रत्नाकरजी पाटील यांना विनंती करतो की महेश याच बेस्ट बॅट्समनचा किताब सुपूर्द करायचा आहे. बेस्ट बॅट्समन होम थिएटर जाते आणि आकर्षक चषक बेस्ट बॅट्समन साठी जात आहे. महेश वन मॅन आर्मी महेश पाहायला मिळाला. आणि शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. तत्पूर्वी मॅन ऑफ द सिरीज गेस करा, गेस करा. आवाज येऊ दे, आवाज येऊ द्या. माझ्यापर्यंत आवाज पोहोचत नाही. आपण मॅन ऑफ द सिरीज सध्या सर तरी बाजूला ठेवते. आता माझ्यापर्यंत आवाज आला की मी देणार आहे. तत्पूर्वी आपण चतुर्थ क्रमांकाकडे जाणार आहोत जो की जिंकला होता डीएसपी टायगर्स. प्लीज कम ऑन द स्टेज. पूर्ण संघ विनंती करतो की चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण मंचावर यायचं आहे. संकेत पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ होता डीएसपी टायगर्स आणि त्यांच्या संघाने चतुर्थ क्रमांकाची बाजी राजाबाई प्रीमियर लीग मध्ये मारलेली आहे. विनंती आहे की लवकरात लवकर या, विलंब करू नका. डीएसपी टायगर्स हॅलो. शैलेशजी चव्हाण, मनोहर पाटीलजी, सुनील पत्रेजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस वितरण केलं जात आहे. डीएसपी टायगर या संघास हे चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस देण्यात येत आहे. खूप चांगला खेळ डीएसपी टायगर या संघाच्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिला आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक डीएसपी टायगर्स या संघाला जरूर जातोय. रोख रक्कम 35,000 रुपये आणि त्यासोबत एक आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांकाचं हे स्वरूप आहे आणि ते जाते संकेत पाटील यांनी पुरस्कृत केलेला डीएसपी टायगर्स हा संघ. तदनंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक संघ सज्ज राहायचा आहे. रायगड प्रॉपर्टी 11 पेजारी, रायगड प्रॉपर्टी 11 पेजारी या संघ तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे पोयनाड पोलीस स्टेशनचे दराडे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या अरविंद पाटीलजी, सचिन धुमाळजी यांच्या, सुनील पत्रेजी आपण उपस्थित व्हावे. यांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं बक्षीस वितरण करण्यात येत आहे. सुनीलजी पत्रे आपण पण जाऊया. पोयनाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दराडे साहेब, अरविंद पाटीलजी, थळचे सरपंच सुनील पत्रेजी आणि सचिन धुमाळजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तृतीय क्रमांकाचं बक्षीस वितरण करण्यात येत आहे. रोख रक्कम 35,000 रुपये आणि चषक आरपी 11 रायगड प्रॉपर्टी 11 या संघाला सुद्धा जाते 35,000 रुपये रोख रक्कम आणि त्यासोबत आकर्षक चषक. आरपी 11 रायगड प्रॉपर्टी 11 या संघाला जातोय 35,000 रुपये रोख आणि एक आकर्षक चषक. खूप खूप अभिनंदन. आरपी 11 संघ ओमकारच्या नेतृत्वाखाली लढत असलेला संघ. त्यांचे संघमालक होते धीरजजी म्हात्रे. खूप चांगला परफॉर्मन्स या संघाच्या माध्यमातून झाला. नंतर आपण पुढे जाणार आहोत. तत्पूर्वी माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जेव्हा जेव्हा गरज पडायची तेव्हा तेव्हा समालोचनासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्याच पद्धतीने इथंही कार्य आपल्या इथे त्यांनी केलं. अष्टपैलू कामगिरी आमच्या सोबत करतोच असा आमचा बिपिन कोटेकर, त्याचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. या बिपिन कोटेकर त्यांनी सुद्धा जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा समालोचनाची धुरा सुद्धा सांभाळली. इतरही कार्य आपल्या इथे मंचावर केलं. असं बिपिनचा सुद्धा सत्कार राजाबाई केनी आणि आमदार महेंद्र शेठजी दळवी यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. राजाबाई केनी यांचे कट्टर समर्थक आहेत बिपिन कोटेकर आणि खूप चांगले बोलतात. तेही समालोचन क्षेत्रामध्ये आपल्याला पुढील आणि भावी काळामध्ये नक्कीच दिसू लागतील. खूप धन्यवाद बिपिनजी कोटेकर. त्याच पद्धतीने सर्व कमिटीचे मी शाब्दिक आपण आभार मानतो.
चेतन असेल हर्षल पाटील चिखलीचे, चेतन वावेकर काचळीचे, कल्पेशजी पाटील लेबीचे आणि आमदार साहेबांनी सांगितलेले आहे की हे कमिटी मेंबर आहेत ना, त्यांनी ही स्पर्धा उभी करण्यामागे यशस्वीपणे हातभार लावले. त्यांना मी मंचावर बोलवतो आणि त्यांनी हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्या सहर्ष शुभहस्ते प्रदान करायचं आहे. आमदार साहेबांचं मन पहा, सर्व कमिटी मेंबर भूषणदादा असेल, कल्पेशदादा असेल, चेतन वावेकर, बिपिन कोटेकर, हर्षल पाटील, ललित म्हात्रे असतील, भावेश पाटील असतील, राकेश पाटील असतील, मला नावं ज्यांची आठवतोय त्यांची घेतोय. कोणाची नावं राहतली असेल तर क्षमस्व. परेश कोटेकर असतील, मनमय पाटील असतील, जीवन पाटील सुद्धा आमच्या सोबत आहेत, जोडले गेलेत. या जीवन पाटील सुद्धा या. ही सर्व कमिटी, कोणाचं नाव राहिलं असेल तर माझ्या समोर या. नक्कीच परेश कोटेकर पिटकिरीचे, गौरव, मेन गौरव, अरे गौरव पाटील चिखलीचे, गौरव या, कृपया या. उत्तम शेठजी पाटील, सगळी कमिटी मेंबर आहे. ही तरुणांची कमिटी मेंबर गौरव पाटील, आपलं सुद्धा मान आहे, आपण सातत्याने आम्हाला सहकार्य करतात, आपले सुद्धा धन्यवाद. आणि अव्हीएसएस संघ द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. अव्हीएसएस संघ द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. अव्हीएसएस संघ. गौरव पाटील, पुन्हा एकदा विनंती करतो की आपण जायचं आहे पुढे. खूप चांगलं बॅकस्टेज सांभाळलेलं आहे. सागर दादा असेल, श्रेयश असेल, ज्यांची नावं मला आठवतात मी घेतोय. कोणाची नावं राहिली असतील तर मनापासून सॉरी मित्रांनो. ही सर्व कमिटी मेंबर आणि त्यांनी मात्र चांगलं असं कार्य राजाबाई प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न करण्यामागे हातभार लावले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि त्यांच्या शुभ हस्ते अव्हीएसएस या संघाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जातोय. खूप खूप अभिनंदन अव्हीएसएस, चांगला खेळ खेळा. पिटकिरी गावात आज जल्लोष साजरा होत असताना दिसणार आहे आपल्याला. आणि आता मात्र आणि समालोचक, जितके काही समालोचक होते त्यांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे फोटो सेशन साठी. अरे ठीक आहे, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. तत्पूर्वी मॅन ऑफ द सिरीज राहिलेली आहे आपल्याला आणि निर्विवादपणे मॅन ऑफ द सिरीज हा किताब जातोय. त्याचे स्वरूप आहे आपण पाहतोय लॉयड कंपनीची वॉशिंग मशीन, ज्याने खेळाडूंना गोलंदाजांना धुतलाय. त्याने मात्र आता वॉशिंग मशीनने कपडे धुवायचे आहेत. असा मिस्टर जोरात आवाज, जोरात येऊ द्या, जोरात. यस, प्लीज कम ऑन द स्टेज मिस्टर शिरुविक. शिरुविकला जात आहे इथे मॅन ऑफ द सिरीज वॉशिंग मशीन. मला चिंता लागली की शिरुविक इतकी मोठी वॉशिंग मशीन घरी कशी घेऊन जाणार आहे. त्याची व्यवस्था केलेली आहे, टेन्शन नाही. सचिन साळुंके प्रतिष्ठान, खूप अभिनंदन शिरुविकचं. आपल्या परिसरातील नाव टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये ज्यांनी गाजवले असं शिरुविक आपल्या समोर आहे. नक्कीच खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आणि फायनलची मॅन ऑफ द मॅच सुद्धा शिरुविकला आहे. फायनलची मॅन ऑफ द मॅच आणि हा चेक सुद्धा शिरुविकला जाणार आहे. मी विनंती करतो की सर्वांनी शिरुविकला हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि चेक सुपूर्द करायचा आहे. शिरुविकला जातोय मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच फायनलचा. अभिनंदन, खूप खूप शिरुविक. अशाच पद्धतीची कामगिरी करत राहा आणि असंच पुढे पुढे जात राहा. आपल्या येथील परिसरातील जे नवोदित खेळाडू आहेत त्यांना सुद्धा तू मार्गदर्शन करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि तू त्यांना तयार करशील असं आम्ही आशा बाळगतो. आणि ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक राजाबाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3चा अंतिम विजेता आपल्या समोर सचिन साळुंके प्रतिष्ठान श्रीगाव. प्लीज कम ऑन द स्टेज.
आमचे जीवन काका खूपच तरबेज आहेत. भावबंद आहेत आमचे. कला ही आमच्या अंगातच आहे. प्रथम क्रमांकाच्या पारितोषिक उपस्थित असलेल्या संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते जात आहे. आपल्या इथे सर्व मान्यवर पाहायला मिळतात आणि हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे सचिन साळुंके प्रतिष्ठान या संघाला. दरम्यान आमदार युवा सेना चषक 2024 ओव्हरआर्म क्रिकेटचे सामने 9 ते 11 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित केलेले आहेत. प्रथम क्रमांक असेल 51,000 रुपये आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 31,000 व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 15,000 व आकर्षक चषक. मालिकावीरासाठी सायकल आहे, उत्कृष्ट फलंदाज कूलर आहे, उत्कृष्ट गोलंदाज कूलर आहे. प्रवेश फी 5,000 असेल. ठिकाण आहे उमटे ओयो मैदान, अलिबाग, रोहा रोड. आणि एक महत्वाची स्पर्धा सर्वांच्या भेटीला येणार आहे. मोरया हॅलो जय. आणि अजून एक महत्वाची स्पर्धा येणार आहे अर्थात दमदार आमदार प्रीमियर लीग 2024. त्याची फॉर्म भरण्याची वेळ उद्यापर्यंत आहे. सर्वांनी फॉर्म भरायचे आहे आणि दमदार आमदार 2024 या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे. उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं मी प्रलय पाटील राजाबाई प्रीमियर लीग 2024च्या वतीने मनपूर्वक धन्यवाद मानतो. सहभागी झालेले 16 संघ त्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. सर्वांनी ज्या ज्या पद्धतीने मदत होईल अशी मदत ज्यांनी ज्यांनी केली त्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. प्रेक्षकांचे तर मनपूर्वक धन्यवाद, कारण कोणत्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू हा प्रेक्षक असतो. आणि आता आपण एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजूया आणि ही स्पर्धा आपण यशस्वीरित्या संपन्न केली याचा अभिमान बाळगूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.